कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। निसर्गरम्य पर्यटन स्थळं, जलदुर्ग, समुद्रकिनारे आणि खवय्यगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणामध्ये आता वाघ सुद्धा पाहता येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1-2 नाही तर तब्बल 8 वाघांचं वास्तव्य असल्याचं समोर आलंय। बघूयात कोकणातल्या वाघोबावरचा हा विशेष रिपोर्ट। सिंधुदुर्ग तळ कोकणातल्या या भूमीवर निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केली। त्यामुळेच गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते। सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा अत्यंत समृद्ध निसर्ग आणि ऐतिहासिक वारशासोबतच जैवविविधतेमुळे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा टुरिस्ट डेस्टिनेशन ठरतोय। सिंधुदुर्गातील आंबोली घाट हा तर पावसाळ्यासह बारमाही पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो। याच पर्यटनात आता आणखी एक निसर्गदत्त भर पडली आहे। सिंधुदुर्गाच्या इतिहासात पहिल्यांदाच सावंतवाडी ते दोडामार्ग जंगलात 1-2 नव्हे तर 8 पट्टेरी वाघ असल्याचं समोर आलंय। वन विभागाच्या कॅमेऱ्यांमध्ये हे 8ही वाघ चित्रित झालेत। त्यामुळे पट्टेरी वाघ बघण्यासाठी आता विदर्भात ताडोबाला जायची गरज नाही। अगदी कोकणात सुद्धा वाघोबाला पाहायचा पर्याय पर्यटकांसाठी खुला झालाय। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आणि याच पर्यटन जिल्ह्यात अजून देखील पर्यटनाला भर पडत आहे, कारण समुद्र पर्यटन आहेत आणि आता जंगलमय भागामध्ये 8 पटेरी वाघांची नोंद झालेली आहे आणि ही नोंद आहे ती सावंतवाडी आणि दोडामार्ग या जंगलमय भागामध्ये। आपण या जंगलामध्ये आहोत। सावंतवाडीचं हे जंगल आणि दोडामार्गचं हे जंगल ह्या बाजूलाच आहे आणि अशा पद्धतीने जंगलमय भागामध्ये 8 पटेरी वाघांची नोंद ही वन विभागाकडे झालेली आहे। वन विभागाचे अधिकारी रेड्डी यांनी देखील याला सर्वेक्षण केलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण त्यांचं सध्या प्रोटेक्शन सुरू आहे आणि त्यांच्यावर आपण देखरेख देखील ठेवतो आहोत। काही वर्षांपूर्वी कोकणात ब्लॅक पॅन्थरचंही दर्शन झालं होतं। जानेवारी ते मे 2024 या काळात वन विभाग, सह्याद्री टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट, WCT मार्फत व्याघ्रगणना झाली। सिंधुदुर्गातील जंगलं, नद्या, धरण या परिसरामध्ये या वाघांचा शोध घेण्यात आला। 2019 सालापर्यंत सिंधुदुर्गातील वाघांची संख्या ही शून्यावर आली होती। पर्यावरणीय परिसंस्थेत वाघ, बिबट्या, तरस, गवा आणि सांबर यांची भूमिकाही महत्त्वाची असते। जैवविविधता असलेल्या वनस्पती आणि वन्य प्राणी चांगल्या पर्यावरणाचे प्रतीक आहे। व्याघ्र गणनेमध्ये सिंधुदुर्ग परिसरात 8 पट्टेदार वाघ असल्याचं उघड झालंय। वन विभागाच्या कॅमेऱ्यात 3 नर आणि 5 मादी वाघांची नोंद झाली। वाघांच्या वास्तव्यामुळे जंगलातील जैविक चक्र अधिक संतुलित होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गाच्या इतिहासात पहिल्यांदाच 8 वाघांची नोंद झाल्यामुळे वन्यप्रेमींना सुद्धा आनंद झालाय। मी यावर्षी कॅमेरा ट्रॅप लावून यांची सर्वे केलेला आहे। तिथे वाघाची अस्तित्व आहे का त्यांच्याबद्दल हे सर्वे होता। त्यामध्ये आम्हाला 8 वाघ सापडलेले आहेत। त्यापैकी 5 मादी आहे आणि 3 नर आहेत। यांची वावर मतलब कधी कोल्हापूरमध्ये पण जातात आणि कधी गोवामध्ये माडे सँक्च्युरी तिथे पण जातात। ते पूर्ण 8 वाघ आहेत। या क्षेत्रासाठी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी स्थानिक गावांना निधी उपलब्ध करून दिलं पाहिजे। लोकांचा दैनंदिन जीवनात त्रास न होता त्यांना कसं व्यवस्थित वन्यजीवाबरोबर एकत्र जगता येईल, न भांडता किंवा न त्रास होता एकामेकाला, या दिशेत सरकारने पाऊल उचललं पाहिजे। वाघ दिसणं म्हणजे याचा अर्थ की पूर्ण जंगलच स्वस्त आहे आणि इतर प्राणी देखील आहेत तिथे, म्हणून हा एक वरदान, याला आपण जपलं पाहिजे असं आमचं मत आहे। दोडामार्ग तालुक्याला लागून कर्नाटक आणि गोव्याचं जंगल आहे। गोवा, कर्नाटक आणि राधानगरी अभयारण्यात या वाघांचा प्रवास असू शकतोय। बदलत्या स्थितीत सिंधुदुर्गाचं जंगल त्यांना अधिक सुरक्षित वाटत असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। तळ कोकणामध्ये वाघांच्या अधिवासामुळे कोकणातल्या पर्यटकांना येत्या काळात पट्टेदार वाघही बघायला मिळते। कोकणात उन्हाळ्यात आंबेगरे खायला जाणाऱ्यांसाठी आता वाघोबाला पाहण्याचा दुर्मिळ योग सुद्धा जुळून येईल। चला तर मग कोकणात थैसर वाघ इलो रे बाबा इलो। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।